हॅलो गाईस, सो कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आज आम्ही चाललोय बोरिवलीला शॉपिंग करण्यासाठी, ते पण नवरात्रीची. सो असेच आम्ही नवीन नवीन ब्लॉग आणत जाऊ, बिकॉज आता नवरात्री जवळ येते. सगळ्यांना शॉपिंग करण्याची उत्सुकता खूप लागलेली असते. कपडे म्हणा, ज्वेलरी म्हणा, कुठे स्वस्त भेटेल हे तुम्हाला आम्ही दाखवू. सो ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. सो आता आम्ही अंबरनाथवरून निघालोय बोरिवलीला जायला आणि अजून ट्रेन आली नाही बिकॉज थोडी ट्रेन लेट आहे आणि आज सुद्धा पाऊस आहे. सो आमचा पोपट नको व्हायला, कारण की आम्ही जेव्हा जेव्हा बाहेर पडतो तेव्हा पाऊस पडतो आणि जे रस्त्यावर बसणारे लोक असतात ते तेव्हा बसतच नाही, नाहीतर पूर्ण झाकून ठेवलेलं कव्हर केलेलं असतं. सो बघू आज कसं होतंय पुढचा प्रवास. आता तरी अजून तरी आमची ट्रेन आली नाहीये. ट्रेन आल्यावर आपण डायरेक्ट भेटू बोरिवलीला. हे आहे छोट्या पोरींसाठी, किती क्यूट आहे. हा पोरींचाच आहे, छोट्या मुलींसाठी आणि क्यूट क्यूट आहे. ड्रेस पूर्ण सेट आहे हा. आणि या साईडला जॅकेट्स, ते पण 250 रुपयामध्ये. क्या प्राइस है भैया? स्टार्टिंग प्राइस ये 1200 बच्चा. आणि सेट पूर्ण 1200 रुपयापर्यंत. तर म्हणजे या कुर्ती ओनली फक्त 250 रुपयाला आहे आणि या साईडला ज्या शॉर्ट कुर्त्या आहेत ते फक्त 200 रुपयाला आहे. किती स्वस्त आहे तुम्ही बघू शकता, खरंच खूप स्वस्त आहे. आम्ही इथे नवरात्रीची शॉपिंग कमी आणि नॉर्मल शॉपिंग करतो आणि आमची शॉपिंग कमी आणि भावांची शॉपिंग जास्त झाली. इथे शॉर्ट मध्ये लावलेत आणि इथे लॉंग मध्ये आणि इथे फुल घेरामध्ये. तर म्हणजे आता आम्ही आलोय बोरिवलीमध्ये बिकॉज आम्ही आधी गेलो दादरला आणि तिथे जास्त कलेक्शन नव्हतं. आम्ही खूप फिरलो बट तिथे जास्त म्हणजे आम्ही शॉपिंग केली बट नवरात्रीचं कलेक्शन जास्त नव्हतं. सो आता आम्ही आलोय बोरिवलीमध्ये आणि आपण आता इथलं कलेक्शन बघणार आहे कसं येते आणि इथे मेन आहे की नाही ते पण बघणार आहे. बिकॉज आमचा तरवी पोपट होतो. गेल्या वेळी आम्ही निघालो तेव्हा पाऊस पडत होता. यावेळी दादरला उतरलो, आम्हाला तिथे दिसेल भेटेल बट एवढे कपडे लावलेले नव्हते, जेवढे आमची अपेक्षा होती तेवढे नव्हते आणि तरी आम्ही खूप फिरलो तरी आम्हाला जास्त नाही दिसलं. तर त्यासाठी आता आम्ही आलोय बोरिवलीमध्ये. बोरिवली स्टेशनला उतरून आता आम्ही बाहेर चाललोय.
लेहंग्याची स्टार्टिंग प्राइस आहे फक्त 600 आणि भुवनेश्वर पेक्षा इथे खरंच खूप कमी प्राइस मध्ये आणि स्वस्त आहे. आणि वरती तुम्ही टॉप बघाल, पूर्ण सेट बघाल तर 1000 रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे. आणि ते पण खूप भरलेलं आणि घेरवाले आहेत. खरंच खूप बेस्ट कलेक्शन आहे इथे. आता तर आम्ही एकाच दुकानात गेलो, अजून आपल्याला पुढे खूप काही बघायचंय. तर आम्ही बोरिवलीला उतरून मेन स्टेशन साइडला या रोडने आता आत जाणार आहे. तर आम्ही आता ह्या मेन ब्रिज कडून इथे मोक्ष प्लाझा लिहिलंय त्याच्या या साइडला आलोय. आणि तुम्ही बघू शकता या साइडला खूप साऱ्या व्हरायटीज आणि गर्दी सुद्धा आहे. वाव, तुम्ही कलेक्शन इथले बघू शकता, खरंच खूप सुंदर आहेत. कितीला आहे? 850. ये कितने का है भैया? 950 का. पूर्ण घामाघूम आणि ब्लॉगर काहीच ब्लॉग नाही काढत आहे, काहीच नाही. ब्लॉगर फक्त जाते लोकांची तोंड बघते, पण ब्लॉगर काहीच ब्लॉग नाही काढत आहे. कैसे बनेगी तू ब्लॉगर?
सिरियसली गाईज, पण एक सांगते, जेवढं भुलेश्वरला बघितलं त्याच्यापेक्षा स्वस्त प्राइस मध्ये बोरिवलीला आहे आणि दादरला आहे. भुलेश्वरला तरी ती रेट मला महाग वाटते, बट या साईडला खरंच स्वस्त आहे, त्याच्यापेक्षा इथे स्वस्त आहे. आणि पब्लिक एवढी तुटून पडली घेण्यासाठी की बघायला नको. पूर्ण घामाघूम झालोय बिकॉज इथे एवढी गर्मी आणि आम्ही एवढं फिरलो आणि एवढं कलेक्शन बघितलंय. खरंच खूप सुंदर कलेक्शन आहे. या गार्डन मध्ये माझा आवाज पण येत नसेल, पण इथे कलेक्शन खरंच खूप 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 सुंदर आहे. आणि भुलेश्वर पेक्षा इथे खरंच खूप कमी प्राइस मध्ये आणि स्वस्तामध्ये ब्लॉगर आमची खूप दमली मेहनत करून पूर्ण घामाघूम झालीये, काही मेहनत न करता. ओके, तर नवरात्रीच्या आम्ही नवनवीन ब्लॉग आणत जाऊ. सो आम्हाला असे सपोर्ट करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल लवकर जा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता पुरतं बाय. आता आम्हाला जायचंय घरी.